नमस्कार, मैं हूं आपके साथ वैशाली। आइए अब बढ़ते हैं आज की खास खबरों की ओर। रामदास पीठ स्थित मराठा मंगल कार्यालय में अकोला जिला मराठा मंडल महिला समिति की ओर से राष्ट्रमाता जिजाऊ महोत्सव का कार्यक्रम आयोजन किया गया था। इसमें बड़ी संख्या में महिलाएं उपस्थित थी। कार्यक्रम की शुरुआत प्रमुख अतिथियों के हाथों से दीप प्रज्वलित करके राष्ट्रमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद के प्रतिमा को माल्यार्पण करके कार्यक्रम की शुरुआत की गई। इस कार्यक्रम में महिलाओं ने अलग अलग स्टॉल भी लगाए हुए थे, जिसमें अनेक तरह के स्टॉल लगाए हुए थे। कुछ महिलाओं ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में महिलाओं की उपस्थिति दिखाई दी। मी स्नेहल विशाल कांबळे आज 12 जानेवारी जिजाऊ माता जयंतीनिमित्त मराठा मंगल कार्यालय येथे प्रदर्शनीचे आयोजन केले आहे। त्यामध्ये खासकर व्यंजनमध्ये पदार्थ साबुदाणा वडा, कचोरी वगैरे या सगळ्या याची स्टॉलची प्रदर्शनी केलेली आहे आणि त्यामध्ये बॅग, साड्या या प्रकारचे सुद्धा प्रदर्शनीचे आयोजन केलेले आहे। आई जिजाऊ माता यांच्या जयंतीनिमित्त महिला अकोला मराठा मंगल कार्यालय इथे आमचे वेगवेगळे विविध स्टॉल लागलेले आहेत। ज्या महिलांना ज्या महिला होतकरू आहेत आणि त्यांचं जे स्वतः बनवतात त्यांचे स्टॉल लागल्यामुळं त्यांना उत्साह निर्माण होतो व प्रोत्साहित केल्या जाते। त्यामुळे हे मराठा मंगल कार्यालयामध्ये दरवर्षी 12 जानेवारीला हा स्टॉल लागत असतो। हे ब्युटी प्रोडक्ट बनवलेले आहेत, पूर्ण आयुर्वेदिक आहे, हर्बल आहेत आणि पिगमेंटेशन निघून जाते आणि डेड स्किन पण निघून जाते याच्यामध्ये। आणि हे जे आहे हे ऑर्गॅनिक प्युअर प्रोडक्ट आहे। टॉयलेट क्लीनर आहे, बाथरूम क्लीनर आहे, टॉयलेट क्लीनर, बाथरूम क्लीनर आणि हँडवॉश असे वेगवेगळे प्रकार हे ऑर्गॅनिक पदार्थ हे आहेत, लिक्विड आहेत। आणि त्याच्यानंतर हे सातूचं पीठ घरी तयार केलेलं सातूचं पीठ आहे। अजून आमच्या महिलांनी खाद्यपदार्थांचे बनवलेले आहेत। काही जणांनी हँडमेड वस्तू बनवलेल्या आहेत, काही जणांनी तोरणं बनवलेले आहेत। ही तोरणं पण माझी आहेत, हे तोरणं आहेत, पाळणे आहेत, लटकन आहेत, वेगवेगळ्या फुलं आणि बाकीचे कड्या वगैरे आणून आम्ही हे बनवलेले आहेत। आणि त्याच्यापासून कसं आहे की घर पण सजवल्या जाते आणि महिलांना एक प्रकारचा रोजगार पण मिळतो आणि त्याच्यापासून वेगवेगळे आपल्याला माहिती होते आणि आपण वेगवेगळा व्यवसाय सुरू करू शकतो। इस अंक में फिलहाल इतना ही। अगले अंक में आपसे फिर होगी मुलाकात। तब तक के लिए नमस्कार।